तुम्ही फार उशिरा व्हायला आला. 2 तपोन झालीत, 24 वर्ष झालीत. त्याच्यानंतर ही पंचायत समिती आमच्या हातात आली. 2004च्या डिसेंबर महिन्यात आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2004 पासून 10 वर्ष काँग्रेस आणि 11 वर्ष ही तुमची भाजपा असे 24 वर्ष करून 2022 वर्ष झाली. आणि आपला एका पक्षात आम्ही असताना शेवटपर्यंत म्हणून असेल बोलतो हे काय होते. आमच्या साथीनं निवडून आलेले ज्याला म्हणतात आपल्याला, म्हणजे 22-24 वर्ष आपल्याला लढाई एक संघ एक लक्ष ठेवून पंचायत समिती अभ्यास घ्यायची या दृष्टीनं प्रशांत ठाकूर आणि त्यांचे कार्यकर्ते हे सतत झगडत आहेत, प्रयत्न करत आहेत. म्हणजे हजारो नव्हे तर लाखो प्रयत्न झाले असतील. म्हणजे त्यांचं 365 हजारो वर्ष दिवस होते. पण अशा पद्धतीनं प्रत्येक ठिकाणी झगडून शेवटी चांगल्या स्थानावर आपण आलेला. म्हणजे नुसतं फक्त विजय 8वरचा नाही, 16पैकी 9चा विजय नाही, तिचा किंवा असा महायुतीचा असा विजय नव्हे, तर फक्त भारतीय जनता पक्षाच्या जीवावर हा प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा विजय जिंकून आणलाय. मी तुमचं अभिनंदन करतो. आता आपल्याला इथं आलो, इथं खरंच 12 नव्हे 24-25 वर्षांनी इथं आलं. या सभागृहामध्ये या बिल्डिंगमध्ये जरा थोडंसं झालं की हे निवडणूक जाहीर झाली, मतदान झालं, भाजपचा निवडून आला आणि मला वाटतं हे आपलं काम वगैरे जे आहे याला पण व्यक्त म्हणजे हे सभागृह थक्कीपट तयार झालेलं आहे. म्हणजे काही दिवसातच आपण त्याला चांगलं रूप आलं आहे. नाही तर इथं बसण्यासारखं नव्हतं. भारतीय जनता पक्षाच्या कामाचा झटका जो असतो ना, तो इथं आपल्याला दिसून आलेला आहे आणि भाजपच्यामुळं झटका झाला. पण अजून काम पूर्ण नाही झालं. इतक्या नुसतं 2-4 आपल्या हॉल पुरतं इतकं नाही. आता आपण सत्तेवर आलो आहे. येत्या 5 वर्षात तरी साधारणतः ही बिल्डिंग संपूर्ण आपण बाहेरून जे आहे ना तिला वेगळं रूप द्यायला पाहिजे आहे. आमच्या सभापती उपसभापतींच्या कारकिर्दीमध्ये होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि म्हणून जबाबदारी वाढलेली आहे. निवडून येताना चांगलं काम केलं, हुरूप घेऊन काम केलं, तसंच एकीनं काम केलं, प्रत्येक कार्यकर्त्याने काम केलं.